आपण सासवडमध्ये आहोत. या वरती ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी इथे येते. तर चांगल्या इथं मोठ्या प्रमाणामध्ये इथं सुरक्षा रक्षक देखील आहेत आणि काम देखील चांगल्या पद्धतीने केलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. आणि लोक पण इथं येऊन या पालखीचं कसं नियोजन आहे किंवा कशा पद्धतीनं आहे हे बघण्यासाठी त्याचं पाठीमागं तुम्ही इकडं बघू शकता की इथं संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी इथं थांबणार आहे. ही पालखी तळ आहे आणि लोक इथं दर्शनासाठी येणार आहेत. तर इकडून दर्शनासाठी इकडं जे रांगा लागणार आहेत ते इथून लागणार आहेत. ते समोरून तिथे गेट वगैरे लागलेले आहेत. तर तिथून ते लोक आतमध्ये येणार आहेत आणि दर्शन करून या साईडून बाहेर पडणार आहेत. तर या ठिकाणी पोलीस देखील तैनात आहेत आणि सासवड नगरपालिका असेल किंवा बाकीचे काय सरकारी अधिकारी असतील देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि पाण्याची व्यवस्था केलेली आहे. प्रत्येक गोष्टीत व्यवस्था केलेली आहे, कारण की येणाऱ्या जो भाविक आहे, येणारे जी लोक आहेत त्यांना व्यवस्थित पद्धतीनं सुरक्षा व्हावी आणि व्यवस्थित पद्धतीनं हा सोहळा पार पडावा. आणि माऊली या ठिकाणी पोचत आहेत. आता पुण्यामध्ये आहेत आणि आता पुण्यामधून लोक इकडं निघालेत आणि इथं येऊन आपले जे काही जागा आहेत ते जागा फिक्स करतायत, कारण येणारे लोक भरपूर प्रमाणामध्ये असल्यामुळं जागाचा तुटवडा होऊ शकतो. त्याच्यामुळं लवकर येऊन आपल्या पालखीला जागा व्यवस्थित पद्धतीनं भेटावा यासाठी लोक येतात आणि अशा पद्धतीने ह्या ज्ञानेश्वर माऊली पालखी तळ आहे. तर हे आपण या मैदानावरती आहोत, तर तुम्ही तिकडं बघू शकताय. तर ह्या पद्धतीनं संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी तळासाठी हे पूर्णपणे आयोजन ह्या ठिकाणी केलेलं आहे. जावे